या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्र सुरू होत आहे तर त्याविषयी माहिती, घटस्थापना कधी आहे, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर नवरात्रीविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. हिंदू धर्मात नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पुष्कळ भाविक विधीसह कलश स्थापना करतात, घटस्थापना करून 9 दिवस उपवास करतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन, पूजा आणि कन्यापूजन करून व्रताची सांगता केली जाते. नवरात्रीचा पहिला दिवस कधी आहे, म्हणजेच घटस्थापना कधी आहे, शुभ मुहूर्त आपण बघूयात. आश्विन महिन्याची शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी 2 ऑक्टोबर 2024 रोजी अर्धरात्री 12:18 सुरू होत आहे आणि 3 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 2:58 समाप्त होणार आहे. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 3 ऑक्टोबर रोजी नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या दिवशी देवीचे वाहन पालखी आहे असे म्हणण्यात आले आहे. त्यानंतर कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त बघूया आपण. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी आश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्र सुरू होत आहे. सकाळी 6:07 ते 9:30 घटस्थापना करू शकतात. त्यानंतर 11:37 ते 12:23 अभिजित मुहूर्त म्हणजे अतिशय शुभ राहील. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल. घटस्थापना कशी करावी हे आपण बघूयात. शुभ मुहूर्तावर घटस्थापना केल्यास साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. जर तुम्ही कलश स्थापन करत असाल तर घटस्थापना चांदी, माती किंवा तांब्याच्या कलशातही करू शकता. घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नका. घटस्थापना करण्यापूर्वी देवघराची स्वच्छता करावी. गंगाजल शिंपडून घटस्थापना करण्याच्या ठिकाणी शुद्ध करावे. त्यानंतर या ठिकाणी हळदी कुंकूपासून अष्टदळ बनवून कलश शुद्ध पाण्याने घेऊन त्यात लवंग, अक्षता, हळद, कुंकू, नाणी, वेलची, सुपारी, पाने व फुले टाकावीत. यानंतर कुंकुवाने स्वस्तिक काढावे किंवा 5 रेषा ओढाव्यात. त्यानंतर कलश स्थापित करावा आणि कलश स्थापन करताना दुर्गा देवीचे नामस्मरण करावे. तुमच्या घरी जी कुलदेवता असेल त्या कुलदेवतेचे नामस्मरण करून तुम्ही कलश स्थापना करू शकता. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापित केल्यानंतर शैलपुत्री मातेचे ध्यान केले जाते. देवीची पूजा विधी कशी करूयात बघूयात. स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी. देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला जलाभिषेक करावा. पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक केला जातो. आता देवीला लाल चंदन, सिंदूर, सौभाग्यवस्तू, लाल फुले अर्पण करावेत. मंदिरात तुपाचा दिवा लावावा किंवा तेलाचा अखंड दिवा 9 दिवस लावला जातो. आपण ते देखील बघणार आहोत. देवीची आरती पूर्ण भक्तिभावाने करावी. देवीला नैवेद्य अर्पण करावा. शेवटी देवीला क्षमायाचना देखील करावी. घटस्थापनेसाठी संपूर्ण साहित्य काय लागते व पूजाविधी आपण थोडक्यात बघूयात. घटस्थापना करताना कोणता मंत्र म्हणायचा हे देखील बघूयात. तर घटस्थापना करण्यासाठी माती, पितळाचे किंवा तांब्याचे भांडे, पूजेसाठी जव, तीळ, सप्तमृत्तिका, मध, लाल वस्त्र, कुंकू, नारळ, दीप, सुपारी, गंगाजल, आंब्याचे डहाळे, नाणी, विड्याची पाने. तुम्ही घटमाळ करत असाल तर माळेसाठी प्रत्येक दिवशी एक फूल किंवा पानाची माळ आपण घटस्थापनेपासून 9 दिवस देवीला अर्पण करत असतो. म्हणजेच घटामध्ये 9 माळा आपल्याला सोडायच्या असतात. प्रत्येकी एक दिवस. त्याप्रमाणे कधी विड्याच्या पानाची, तर कधी फुलांची, कधी इतर पानांची, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण माळा घटामध्ये अर्पण करत असतो. घटस्थापनेसाठी आपण कोणता मंत्र म्हणायचा आहे ते बघूया. घटस्थापनेसाठी पूजास्थळी बसल्यानंतर प्रथम स्वतःला आणि संपूर्ण पूजा साहित्य मंत्राने पवित्र करून घ्यावे आणि देवाजवळ बसून हा मंत्र म्हणावा. ओम अपवित्रा पवित्रो वा सर्वावस्था गती पिवा यस्मरेण पुंडरीकाक्ष बाह्यभ्यंतर शुचे असा मंत्र म्हणावा. हा मंत्र म्हणून नंतर कलशातील पाण्याने आधी स्वतःवर, फुलाने किंवा पानाने स्वतःवर, नंतर पूजेच्या साहित्यावर प्रोक्षण करावे. उजव्या हातात अक्षत, फूल, जल, विडा, नाणी व सुपारी घेऊन नवरात्र दुर्गा पूजनाचा संकल्प करावा. त्यानंतर अक्षता, फूल, गंगाजल घेऊन वरुण देवतेचे आवाहन करावे. कलशात सर्वदश किंवा पंचरत्न ठेवावे. कलशात खालील असलेल्या मातीत सप्तधान्य जसे जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी सप्तमृत्तिकात मिसळावे. यानंतर गणपती आणि घरातील देवतांची पूजा करावी.
महादेव, शिवशंकर आणि ब्रह्मदेवतांचे स्मरण करावे. यानंतर भगवती देवीची पूजा करावी आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्की करावे. दुर्गा सप्तशती 3 भागात विभागलेले असून पठण करताना एका चरित्राचे पठण करावे. शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. यानंतर अश्विन शुद्ध दशमीला म्हणजेच विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित केला जातो. आदी मायेची 9 रूपे मनोभावे पूजा केली जाते. अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणण्याचे कारण म्हणजे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येक कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन केले जाते, उपासना केली जाते. या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो. शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेले असतात. अशा नैसर्गिक वातावरणामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचे पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्राचे व्रत केले जाते. आपल्या कुळाचाराप्रमाणे आणि कुलधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असे सांगितले जाते. विजयादशमीला दसरा विजय मुहूर्त कधी आहे हे आपण बघूयात. 9 दिवस नवरात्र साजरा केल्यानंतर शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2:22 पासून ते 3:09 असणार आहे. या दिवशी नवरात्र उत्सव, सरस्वती विसर्जन तसेच सकाळी विजय मुहूर्ताच्या आधी महानवमीची पूजा करण्यात येणार आहे. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांनी नवदुर्गांना समर्पित आहेत. घटस्थापना करताना 7 प्रकारच्या धान्याची आवश्यकता देखील असते. याला सप्तधान्य असे देखील म्हणतात. या सप्तधान्यात जव, तीळ, धान, मूग, बाजरी, चणे, गहू यांचा समावेश केला जातो. याशिवाय नवरात्रातील पूजेत विड्याच्या पानालाही विशेष महत्त्व आहे. कलशात ठेवण्यासाठी विड्याची पानांचा वापर केला जातो. तेव्हाच कलशातील म्हणजेच घटस्थापनेला पूर्णत्वास येते असे म्हटले जाते. पूजेमध्ये होम, हवन, अनुष्ठानाच्या आयोजनाच्या वेळी तोरण बांधले जाते. आंब्याची वा अशोकाच्या पानाची किंवा झेंडूच्या फुलांचे याच्यामध्ये समावेश असतो. अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी या नवरात्रात विशेष महत्त्व आहे. अखंड दीप प्रज्वलित केल्याने घरामध्ये सुख शांती लाभते. त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूयात. शास्त्रानुसार नवरात्रीच्या पूजनात अखंड दीप प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्व आहे. अखंड दीप प्रज्वलन म्हणजेच एखादा घटस्थापनेच्या दिवशी दीप प्रज्वलित केले की नवरात्राची सांगता होईपर्यंत तो दीप अखंडपणे तेवत राहणे अत्यावश्यक असते. यामुळे घरातील सकारात्मकता राहते, त्याचबरोबर नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही असे मानले जाते. अखंड दिव्यासोबत दररोजच्या पूजनात तुपाचा दिवा देखील लावला जातो. ते देखील अत्यंत शुभ मानले जाते. आग्नेय दिशा किंवा अग्नित्वाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे अखंड नंदादीप हा याच दिशेला ठेवावा असे सांगितले जाते. त्याचबरोबर अजून काही गोष्टी आपण यामध्ये जाणून घेऊयात. प्रत्येक ठिकाणी घटस्थापनेची वेगवेगळी पद्धत असते. तर काही ठिकाणची पद्धत आपण बघूया. कलशातील स्थापना करण्यासाठी फरशीवर किंवा टोपलीमध्ये माती पसरून घ्यावी. त्यात 7 प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी. कलशात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरून घेऊन त्याला सप्तरंगी धागा बांधावा. कलशातील पाण्यात सुपारी, अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर 5 विड्यांची पाने किंवा आंब्याची पाने ठेवावीत. त्यानंतर नारळाला देखील सप्तरंगी दोरा बांधून तो कलश ठेवावा. काही ठिकाणी नारळ शेजारी देवीचा टाक ठेवतात किंवा मूर्ती ठेवण्याची देखील प्रथा आहे. शिवाय अनेक ठिकाणी कलशावर नारळ न ठेवता कलशावर तामण ठेवून त्यात तांदूळ भरून मग आडवा नारळ ठेवला जातो. तर काही ठिकाणी देवीची मूर्ती ठेवली जाते. त्यानंतर त्या कलशावर येईल अशी झेंडूची फुलांची माळ विड्याच्या पानाने 7च्या पटीमध्ये माळ तयार करून बांधली जाते. यासोबतच देवीपुढे तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो. तेलाचा दिवा अखंड दिवा म्हणजेच 9 दिवस हा दिवा प्रज्वलित केला जातो. विजयादशमीपर्यंत हा दिवा तेवत राहिलेला पाहिजे. देवीची सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते, आरती केली जाते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये अनेक घरांमध्ये किंवा देवीच्या मंदिरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जाते. सोबतच अनेक घरांमध्ये 9 दिवस उपवास करण्याची परंपरा असते. तर काही घरांमध्ये उठता बसता उपवास करतात. काही घरांमध्ये 9 दिवस एकच धान्य खाण्याची पद्धत असते. तर काही ठिकाणी फक्त फळं खाल्ली जातात. या 9 दिवसांमध्ये प्रत्येकाचे दिवसांचे आपापले वेगळे महत्त्व आहे.
अनेक ठिकाणी 5व्या, 7व्या किंवा 8व्या दिवशी फुलोरा केला जातो. अष्टमीला उपवास करतात, कुमारिका पूजन करतात. सोबतच अष्टमीला देवीच्या मंदिराभोवती हळदी-कुंकवाचा सडा देखील टाकला जातो. नवमीला होम-हवन केले जाते आणि दशमीला पुरणाचा वरणाचा नैवेद्य दाखवून आपण पारणे करतो. यात काही घरांमध्ये सवाष्ण भोजन देखील केले जाते. 9 दिवस कोणकोणत्या देवीची उपासना केली जाणार आहे, त्याचबरोबर 9 दिवसांच्या रंगांची देखील माहिती थोडक्यात बघणार आहोत. यानंतरच्या व्हिडिओला नक्की भेट द्या. संपूर्ण दसऱ्याविषयी माहिती, त्याचबरोबर 9 दिवसाची देखील वेगवेगळी माहिती व उपाय याचे देखील व्हिडिओ मी या चॅनलवर नक्कीच अपलोड करणार आहे. तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला भेट द्यावी. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.